एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असं विधान आमदार बच्चू कडू यांनी केलं आणि राजकीय चर्चांना उधाण आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रमोशन व्हावं, ते केंद्रात जावे, तसेच एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी आमची भावना आहे, असे बच्चू कडू म्हणाले. राजकारणात कुठलंही विधान हे हवेत दिलं जात नाही. त्यामुळे बच्चू कडू यांनी दिलेलं हे विधान फक्त त्यांची वैयक्तिक इच्छा नाही, तर तो 2029 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या रोडमॅपचा भाग आहे. या संपूर्ण विषयावर सविस्तर चर्चा करूयात आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत जाधव व तुम्ही पाहत आहात टाइम महाराष्ट्र. राजकारणात प्रत्येक गोष्टीची किंमत मोजावी लागते. इथे कोणतीही गोष्ट फुकट मिळत नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना नुकताच विधान परिषदेची आमदारकी दिली. बच्चू कडू यांनी त्यांना उमेदवारी जाहीर व्हायच्या एक दिवस आधी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच त्यांचा प्रहार पक्ष देखील शिवसेनेत विलीन केला. यावेळी देखील अनेक राजकीय चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना उमेदवारी देण्यामागची कारणे काय यावर चर्चा झाली. काहींनी हा निर्णय चुकला तर काहींनी याला मास्टर स्ट्रोक म्हटलं. पण हळूहळू आता समजायला लागलं आहे की हा मास्टर स्ट्रोकच होता. एकनाथ शिंदे यांना राजकारणातील सगळे छक्के पंजे माहीत आहेत. एकनाथ शिंदे हे आता थेट 2019 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपला प्रत्येक डाव टाकत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी विविध चर्चा सुरू होत्या. उद्धव ठाकरे गटातून स्वतः उद्धव ठाकरे परिषदेवर जातील की दुसऱ्या कोणाला संधी मिळेल असं वातावरण तयार झालं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना संधी दिली. अंबादास दानवे यांना विधान परिषदेवर पाठवण्यात फडणवीसांचा देखील रोल होता. कारण विधिमंडळात शिवसेना व एकूणच एकनाथ शिंदे यांना भिडणारा नेता विरोधी बाकावर असावा असं फडणवीसांच्या डोक्यात होतं. यातूनच अंबादास दानवे हे शिंदेंवर वचक ठेवतील असा विचार करून त्यांचा विधान परिषदेचा मार्ग फडणवीसांनी मोकळा केला. यालाच प्रतिउत्तर किंवा काउंटर म्हणून एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांना विधान परिषदेच्या मैदानात आपल्या बाजूने उतरवलं. विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घेरण्यासाठी बच्चू कडू यांना संधी देण्यात आली. बच्चू कडू यांनी वारंवार सरकार विरोधात भूमिका घेत सरकारला धारेवर धरलं आहे. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा लढा उभा केला होता. मोठं आंदोलन छेडलं होतं, ज्याला राज्यातील शेतकऱ्यांकडून भक्कम प्रतिसाद देखील मिळाला. यानंतर कर्जमाफीवर सरकारने सकारात्मक भूमिका घेण्याचं आश्वासन दिलं. आता पुन्हा एकदा बच्चू कडू हे सरकार विरोधात आक्रमक दिसत आहेत. नुकताच महायुती सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. मात्र या निर्णयातील काही अटी व शर्तींमुळे बच्चू कडू आक्रमक दिसले. महायुतीच्या अटी व शर्तींमुळे अनेक शेतकरी कर्जमाफीसाठी अपात्र होऊन वंचित राहू शकतात असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे विरोधक ज्या आक्रमकतेने सरकार विरोधात भूमिका घेत आहेत, त्याच आक्रमकतेने बच्चू कडू आपली भूमिका मांडत आहेत. यामुळे फडणवीसांवर वचक ठेवण्याचा एकनाथ शिंदेंचा प्लॅन चांगलाच यशस्वी होताना दिसतो आहे. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी भावना देखील त्यांनी मीडिया समोर व्यक्त करून दाखवली आहे. 5 ते 20 दिवसांत आम्ही विदर्भातील अनेक ठिकाणी पक्षासाठी दौरे केले, लोकांशी बोललो. 4 दिवसात मी विदर्भामध्ये 20 सभा घेतल्या आहेत. मला खात्री आहे की हाच विदर्भ एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करेल. तसेच शिवसैनिकांनी आता शांत बसून चालणार नाही. शांत सेवाभावी स्वभावाच्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करू. स्वबळावर करायचं की नाही ते ठरलं नाही, मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायचंच आहे असं बच्चू कडू म्हणाले. म्हणून एकनाथ शिंदे यांनी 2029 निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून टाकलेला हा डाव 2029 ची पूर्ण तयारी करत असल्याचं दिसत आहे. बच्चू कडू हे विदर्भात शिंदेच्या सेनेला मजबूत करू शकतात का, किंवा 2029 च्या निवडणुकीत शिंदे मुख्यमंत्री होऊ शकतात का, याबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.